आजचे बायबलचे वचन निर्गमचं पुस्तक अध्याय 34 वचन 4 ते 6 आणि 8 ते 9. पौलांचे कोरिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 13 वचन 11 ते 13 आणि आजचे सुवर्तमान योहान अध्याय 3 काव्य 16 ते 18. निर्गमन चे पुस्तक अध्याय 34 वचन 4 ते 6 आणि 8 ते 9. तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यासारख्याच आणखी 2 दगडी पाट्या तयार केली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो सिनाय पर्वतावर गेला. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही करून त्याने त्या 2 दगडी पाट्या आपल्या बरोबर नेल्या. मोशे पर्वतावर आल्यावर परमेश्वर एका दगडातून त्याच्याकडे खाली उतरला व मोशेपाशी उभा राहिला. तेव्हा मोशेने परमेश्वराचे नाव घेतले. परमेश्वर मोशे पुढून गेला आणि म्हणाला, मी यावे म्हणजे प्रभू आहे. मी दयाळू, कनवाळू, मंद क्रोध, लवकर राग न येणारा, महान प्रेमाने पुरेपूर भरलेला व विश्वास ठेवण्यास पात्र असा देव आहे. मग मोशेने ताबडतोब भूमीपर्यंत वाकून परमेश्वराला नमन केले. मोशे म्हणाला, परमेश्वर, तू जर माझ्यावर खुश असतील तर कृपा करून आमच्या बरोबर चाल. हे लोक टाट मनाचे आहेत हे मला माहित आहे, परंतु आम्ही केलेल्या पापाबद्दल तू आम्हाला क्षमा कर आणि तुझे लोक म्हणून आमचा स्वीकार कर. पौलांचे कोरिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 13 काव्य 11 ते 13. बंधुजन हो, आता इतकेच म्हणतो, तुम्ही तुमचे कल्याण असो, तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो, तुम्ही एकचित व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीच्या व शांतीचा देव तुमच्यासह राहील. पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करा. सर्व पवित्र जण तुम्हाला सलाम सांगतात. आजचे शुभ वर्तमान योहान अध्याय 3 काव्य 16 ते 18. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याच्या न्याय निवाडाचा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकल एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. हा प्रभूचा शब्द आहे. प्रभूला धन्यवाद.